सध्या महाराष्ट्रात शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली, त्याचबरोबर RTA प्रवेश प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुलाचे जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी नगर परिषदेमध्ये गर्दी होत असतानाच लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेमुळे जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी देखील गर्दी होत आहे. त्यामुळे अधिकचा वेळ लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. पोराचे जन्म प्रमाणपत्र आहे ना, तर 3 महिने झाले आम्ही दुरुस्त करायसाठी यायला लागलं, पण ते दुरुस्त 8 दिवसांनी असंच सांगायला लागले. परेशान केलं त्यांनी, यायला जायला पुरत का इतकं लांबून. अर्ज भरला होता का? रिक्षावर अर्ज भरायला अर्ज घेतला नाही. हे बघा अर्ज आहे माझ्या खिशात, तुम्हाला दाखवतो. अर्ज घेऊन येतो मी. हे अर्ज आहे, पण ते घ्यायला तुम्ही तुमच्यापाशी ठेवा म्हणे आणि 8 दिवसांनी घेऊन या म्हणते. 8 दिवसांनी आलं का अजून तुमच्यापाशी ठेवा. हे अर्ज आहे सारं घेऊन तयारीतच आहे, पण ते होल मारायला लागले. 8 दिवसांनी 8 दिवस कवरला घ्यायचं बरं. इथं पोराला शाळा टाकायला मास्टर लोक घ्यायना तिथं. आणि हे म्हणतात फक्त तुम्ही 8 दिवसांनी या. गरम नगर परिषद आहे का काय आहे? थोडीफार सुविधा तर पाहिजे ना, दुरुस्त करून द्या ना आम्हाला काय पाहिजे याशिवाय. कोणत्या गावून आलं येतो? मी पैठण तालुक्याचा हिरडपुरी तालुका पैठण, तिथून आलेला आहे. कमीत कमी 8 चक्र झाले. ते फक्त असंच म्हणतात 8 दिवसांनी या 15 दिवसांनी या, ते सुविधा बंद आहे. ते वरूनच असं झालं प्रॉब्लेम आणि हे ते बेजार करून टाकलं. ते कवरला घ्यावा बरं. काय अडचण आहे तुमची? माझ्या बहिणीची मुलगी आहे, तिचा RTA नंबर लागलेला आहे आणि ते 2018मध्ये तिचं बर्थ सर्टिफिकेट इथून काढलेलं आहे. पण यांचे जे टायपिंग करणार आहेत त्यांनी मराठी नाव बरोबर केले आणि इंग्लिश चुकवलं आहे. त्यामध्ये मुलीचंही नाव चुकवलं आहे, सरनेमही चुकवलं आहे, तिच्या मम्मीचंही नाव चुकवलं आहे. हे सगळे आता करेक्शन मागतोय तर नाही म्हणतात. RTAची लास्ट डेट आली, मग आता लेकराचं नुकसान करायचं आहे का? त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली, द्या बाबा आमची लास्ट डेट आहे. आता तिकडे गेलं तर मग मुलीचं नुकसान झालं, कोण जिम्मेदारी घेणार आहे? हे घेणार आहेत का नगर परिषदवाली जिम्मेदारी? तिचे वडील अशिक्षित आहेत, ते म्हणतात तुम्ही वाचलं काय नाही. तिच्या वडिलांना वाचताच येत नाही. मराठी वाचलं त्यांनी, मराठी नाव बरोबर आहे आणि इंग्लिश चुकवलंय. मग त्यांना मराठी नाव वाचलं त्यांनी, ते गेले. इंग्लिश चुकवलं ते आज आता RTA बघितलं ना, ते नाही म्हणतात. ते म्हणतात करेक्शन करून आला तरच तुमच्या मुलीचं ॲडमिशन होईल. मग असं कसं होईल? आम्हाला हे करेक्शन करून पाहिजे. फक्त सरनेम करेक्शन करायचं, मुलीचं नाव आणि तिच्या आईचं नाव. तुम्ही किती दिवसापासून याच्यासाठी चक्कर मारली? त्याच्या अगोदर 2-4 वेळेस चक्कर मारलेली आहे, कारण त्याच्या आईवडिलांना माहीत नव्हतं ना, ते अशिक्षित येतं. मग त्यांना आता त्या RTA सांगितलं तर त्यांना माहीत झाले. मग आता तेव्हा ते इथं आले. मग यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की बाबा आमचं नाव तुम्ही फक्त चेंज करून द्या. तेही इंग्लिश, मराठी बरोबर आहे, फक्त इंग्लिश स्पेलिंग मिस्टेक केलेली, बाकी काहीच प्रॉब्लेम. काय नाव आहे? कृषिका मनोज काकडे, कृषिका वैजनाथ काकडे नाव आहे. त्या तिच्या आईचं नाव चुकवलंय, मुलीचं पण चुकवलं आणि तिच्या मम्मीचं पण चुका केलं.